नमस्कार सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला मस्त अशी खुसखुशीत आणि लेअर्ड शंकरपाळी कशी बनवायची ते इथे दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे घरातीलच एक वाटी घेतलेली आणि त्या वाटीच्या प्रमाणाने मी तुम्हाला इथे संपूर्ण साहित्य घेऊन दाखवणार आहे। तर या वाटीने मी 1 वाटी साजूक तूप घेतलेले आहे। आता याच वाटीने मी 1 वाटी इतकी साखर घेतलेली आहे। तुम्ही जे कुठलंही साहित्य घ्याल त्यानेच तुम्हाला संपूर्ण मेजरमेंट घ्यायचे आहे। तुम्ही जर कप घेतला असेल तर त्याच कपने संपूर्ण जे सामान आहे ते मोजून घ्यायचे। आता ही जी साखर आहे ती उरलेली साखर देखील मी या तुपामध्ये काढून घेणार आहे। आता याच वाटीने आपण 1 वाटी इतकं पाणी घ्यायचं आहे। हे पाणी आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। अतिशय सोप्यात सोपी अशी ही रेसिपी आहे आणि बिलकुलही ही जी रेसिपी आहे ती फेल जात नाही। 100% फुलप्रूफ रेसिपी आहे। माझी आई या पद्धतीने नेहमी शंकरपाळ्या बनवते, म्हणून मी तुम्हाला ही रेसिपी शेअर केलेली की ती अजिबात फसणार नाही। तर आता बघा, हे आपण गॅसवर ठेवून घेतलेले आहे। हे काही आपल्याला जास्त गरम नाही करायचे, आपल्याला फक्त तूप आणि साखर मेल्ट होईपर्यंतच हे गॅसवर गरम करून घ्यायचे। 5च मिनिटांमध्ये ते मेल्ट होतं, कोमट असं हे मिश्रण होतं आणि साखर देखील वितळून इकडे तयार झालेली। तुम्ही बघा किती छान ट्रान्सपरंट असं आपलं हे तयार झालेलं आहे। आता आपण एका मोठ्याशा भांड्यामध्ये हे जे लिक्विड आहे ते काढून घ्यायचे आणि यामध्ये मावेल तितका मैदा आपल्याला टाकून घेऊन पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे। इकडे मी मैदा चाळून घेतलेला आहे। आता जितका बसेल तितका मैदा, साधारण एवढ्या लिक्विडमध्ये 1 किलो मैदा आरामात बसतो। 1 किलोच्या प्रमाणामध्ये ही जी शंकरपाळी आहे ती मी तुम्हाला इथे दाखवत आहे। आता थोडं थोडं करून मी यात मैद्याचं पीठ टाकून घट्टसर असं हे पीठ मळून घेणार आहे। शंकरपाळीच्या पिठाला आपल्याला सुकं पीठ लावण्याची गरज पडली नाही पाहिजे, इतकं घट्ट असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं असतं। आता थोडं थोडं करून मी मैदा टाकून हे जे पीठ आहे ते घट्टसर असं मळून घेणार आहे। बघा, या पद्धतीने आपल्याला पातळ वाटत असेल तर आपण थोडा थोडा मैदा ॲड करत जायचं आहे। तर साधारण मी इथे 1 किलो आणि वरती 200 ग्राम इतका मैदा घेतलेला होता। त्यातला मला 1 किलो आणि 100 ग्राम इतकाच मैदा इथे लागलेला आहे। बघा, इतका मैदा तो उरलेला आहे आणि घट्टसर असं हे पीठ मी मळून तयार केलेले आहे। आता हे पीठ तुम्ही खाऊन बघायचं आहे आणि तुम्हाला साखर योग्य वाटली तर ठीक, नाही तर तुम्ही या पद्धतीने आणखी साखर देखील ॲड करू शकतात। त्याच वाटीने साधारण एक अर्धी वाटी इतकी पिठी साखर मी ते ॲड करून घेणार आहे। या पद्धतीने साखर ॲड केल्याने आपलं जे पीठ आहे ना ते अजिबात पातळ होत नाही आणि पीठही छान गोड होतं। तर ही ट्रिक वापरून तुम्ही नक्की शंकरपाळ्या बनवून बघा। खूप छान अशा क्रिस्पी आणि लेअर्ड शंकरपाळ्या बनवून तयार होतात। किती सोपी रेसिपी बघा, अजिबात फेल होणार नाही याची माझी गॅरंटी। आता ही जी साखर आहे ती पूर्ण मी या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे। घट्टसर असा हा गोळा मी मळून घेणार आहे। बघा, या पद्धतीने आपला हा गोळा मळून झालेला आहे। त्याचं टेक्स्चर मी तुम्हाला दाखवणार आहे। बघा किती घट्ट असं हे पीठ मळून तयार झालेले, अजिबात आपल्याला सुकं पीठ इकडे लावण्याची गरज पडणार नाही आहे। आता आपण यातलाच एक छोटा गोळा काढून घेतलेला आहे, तो आपल्याला लाटून घ्यायचा आहे। असं हे रफच पीठ असतं, खूप जास्त ते मऊसूत मळलं गेलं पाहिजे असं काही नसतं शंकरपाळीच्या पिठाला। उलट ते जितकं रफ असेल तितक्या शंकरपाळ्या छान अशा लेअर्ड बनतात। आता आपण ह्या ज्या साईड्स आहेत त्या चौकोनी आकारामध्ये कट करून घेणार आहोत, म्हणजे त्यांना शेप छान येईल। तुमच्या आवडीनुसार तुम्ही या शंकरपाळ्या कट करून घेऊ शकतात। मी ते स्क्वेअर शेपमध्ये करणार आहे, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही डायमंड शेपमध्ये देखील या शंकरपाळ्या बनवून घेऊ शकतात। आता या साईड्स कट करून घेतल्यामुळे आपल्या शंकरपाळ्यांचा शेपही छान येणार आहे। तर आता आपल्याला उभे आडवे काप देत चौकोनी शेपमध्ये या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहे। खूप छान अशी ही रेसिपी आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करायलाही विसरू नका की तुमची रेसिपी कशी बनली म्हणून। मस्तच रिझल्ट तुम्हाला या रेसिपीचे भेटणार आहे, कारण याच पद्धतीने मी नेहमी शंकरपाळ्या बनवते। दिवाळी असो किंवा मग मधल्या वेळेत खाण्यासाठी मुलांना मी नेहमी या शंकरपाळ्या करते, तर त्या कधीही फेल होत नाहीत। तर बघा, या पद्धतीने मी छोटे असे स्क्वेअर शेपमध्ये या शंकरपाळ्या कट करून घेतलेल्या आहे। आता याच पद्धतीने संपूर्ण जे पीठ आहे ते लाटून मी शंकरपाळ्या बनवून घेणार आहे। इतकं साधारण थिकनेस आपल्याला शंकरपाळ्याचं ठेवायचं आहे, जास्त पातळ अशा आपल्याला त्या करायच्या नाही आहेत। थोड्याशा जाडसर ठेवल्याने त्या मस्त अशा भुसभुशीत होतात आणि त्यांना लेअरही खूप छान येतात। आता इथे तेल मी गरम करत ठेवलेलं होतं, तर थोडे थोडे आपल्याला यात शंकरपाळे टाकून घ्यायचे आणि शंकरपाळे टाकल्यानंतर लगेचच ते हलवायला जायचे नाही आहेत। ॲटोमॅटिक ते छान असे तळल्यानंतर वरती येतात, आपल्याला जास्त त्याला हलवण्याची गरज नसते। तर बघा, इकडे आता हळूहळू त्या तळण्यास सुरुवात झालेली, त्यांना कसे लेअर पडण्यास सुरुवात झालेली ते मी तुम्हाला इथे दाखवते। हे बघा, किती छान असे लेअर्स इथे शंकरपाळ्यांना आलेले आहेत आणि कुठेही शंकरपाळी तेलामध्ये मेल्ट झालेली नाही आहे किंवा तेल आपलं कुठे तुम्हाला खराब झालेलं दिसतंय बघा।
मस्त अशा मी या शंकरपाळ्या तळून ते तयार केलेल्या आहेत. छान अशा भुसभुशीत आणि लेअर्ड शंकरपाळ्या आपल्या बनून तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही या पद्धतीने शंकरपाळी नक्की बनवा आणि मला कमेंट करून देखील सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बघा, छानशा शंकरपाळ्या मी इकडे बनवून तयार केलेल्या आहेत. मस्त असे त्यांना लेअर आलेले, कलरही किती छान गोल्डन त्यांना आलेला आहे बघा.